इतकं छानसं रेडी होऊन परत कुठे निघालो ते तुम्हाला पुढे सांगतेच. पण त्याआधी ना आम्ही ज्या रिसॉर्टवर गेलो होतो तिथे पहिले तर सूप मागवलं. सूप वगैरे झालं, मस्तपैकी लंच झाला आणि मग आला खेळायची वेळ. तर आम्ही सगळ्यांनी मिळून अव्यांसोबत खूप खेळलो, खूप फोटोज, खूप मस्ती, सगळं काही घरातून घेऊन गेलो होतो, बॉल वगैरे सगळ्या गोष्टी. त्याच्यानंतर एक्सप्लोर करायला घेतलं रिसॉर्ट, कारण ते रिसॉर्ट इतकं मोठं होतं ना की बराच वेळ एक्सप्लोर करायला लागणार होता. त्याच्यानंतर खूप सगळ्या गमती जमती झाल्या. नंतर कॉफी घेतली आणि अगदी ते जे रिसॉर्ट आहे ना ते एका मोठ्या छानशा धबधब्याच्या जवळ आहे, त्याच्यामुळे खूप पीसफुल होतं. सगळे थकल्यामुळे ना दुसऱ्या दिवशी सकाळी कोणाला 8-9 वाजता तरी कोणाला उठायची इच्छा नव्हती, पण बैलपोळा होता म्हणून सकाळी सकाळी मावशी सगळे रेडी झाले आणि मस्तपैकी बैलाची, देवांची, सगळ्यांची इथे पूजा झाली. आणि पूजा करताना अव्यंसुद्धा आऊसोबत होता. आणि मग आम्ही परत छानसं असं रेडी झालो आणि निघालो बाहेर. तर बाहेर जर दुसऱ्या दिवशी आमचं लंच जो होता तो होता पूर्ण ब्रह्ममध्ये, म्हणून आम्ही त्या दिशेने निघालो. तिकडे लंच जो आहे तो एकदम सात्विक करायचा होता, कारण बैलपोळा होता त्याच्यामुळे त्या हिशोबानेच लंच करायचा होता. मग तिथे पोहोचलो, ऑर्डर वगैरे दिली आणि खूप सगळ्या गप्पा आणि तिचा ॲम्बियन्स जो होता तो खरंच खूप अमेझिंग होता. वाचायला बुक्स होते, त्याच्यानंतर खूप सगळे फ्रेम्स होत्या आणि जेवणसुद्धा अप्रतिम होतं. सो चलो, व्लॉग इथे एंड करते. भेटू एका छानशा ब्लॉगमध्ये. तोपर्यंत बाय.